आपण पाहतोय डावखोऱ्याचा फलंदाज आणि डावखोऱ्याचा गोलंदाज नक्कीच फलंदाजी करत होते तेव्हा नक्कीच किरण पाटील यांचा जल्लोष सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला होता उल्वे संघाचा। परंतु या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आयलेश म्हात्रे ठरतोय मॅन ऑफ द मॅच। फलंदाजी करत असताना 43 धावांचं योगदान आणि 2 कॅचेस पकडल्या। तदनंतर मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना नक्कीच विकेट्स नाहीये, चांगली कामगिरी केली। तत्पूर्वी मी विनंती करतो आयलेश यांना की आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी। थँक्यू। सुयकोळे सर, अतिशय सुंदर असं समालोचन, मराठीचा गोड आवाज आपण ऐकलात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून धावतं समालोचन त्याच्या माणीतून आपण ऐकलात। चला, या सामन्याचा सामनावीर ठरतोय। प्रत्येक सामन्याकरता एक सामनावीर निवडला जातोय, ज्याची कामगिरी चांगली असते त्याला नक्कीच या ठिकाणी सन्मानित केले जाते। खरं तर सलामीला गेलेली जोडी अर्थातच जितेंद्र सोमाचे साहेब आणि आयलेश म्हात्रे या दोघांनी धावांचा डोंगर रचला होता। तर या सामन्याचा सामनावीर किताब दिला जातोय। नक्कीच आयलेश म्हात्रे ठरतात या सामन्याचे सामनावीर, पण त्यांनी तो पुरस्कार स्वतः न घेता त्यांनी तो आपल्या साथी सहकार्याला डोनेट केला। त्याचं नाव आहे निवृत्ती खारकर, ज्याने आपल्या बेदगोलच्या माध्यमातून 3 विकेट मिळाले। मी विनंती करेन निवृत्ती खारकर याला की स्टेजवर यायचं। जोरदार टाळो द्या निवृत्ती खारकरसाठी। खरं तर दुसऱ्या सत्राला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा थोडेसे दुखापतग्रस्त पाहायला मिळाले निवृत्ती खारकर। तदनंतर मात्र ते दुखापतीचा कोणताही परिणाम त्यांच्यावरती जाणवला नाहीये। मैदानामध्ये नक्की 100% योगदान देण्याचं काम उल्वे संघासाठी ज्यांनी केलं। गोलंदाजी करत असताना नक्कीच 3 विकेट्स घेत अगदी तरगर संघाला नामोहराम केला। त्या गोलंदाजाला निवृत्ती खारकर यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब। खूप खूप अभिनंदन निवृत्ती खारकर सर, खूप चांगली गोलंदाजी केलीत। खरं तर मनाचा मोठेपणा आयलेश म्हात्रे सरांचा की त्यांना मिळालेला सामनावीरचा किताब हा तुम्हाला डोनेट केला। काय म्हणाल तुम्ही आजच्या या 2 फलंदाजाने मैदानाची फलंदाजी केली आणि तुमची गोलंदाजी 3 विकेट तुम्ही मिळवलात, आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर हा आमचाच आहे, जेवढा उत्तम ते उत्तम करता येईल तेवढा आम्ही करतो। आणि आयलेश मनापासून धन्यवाद की त्यांनी त्याचा अवॉर्ड मला दिला म्हणून। खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी। आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतो ज्यांची उपस्थिती आत्ताच लाभली आहे, नावागावचे दमदार व्यक्तिमत्व रवी पाटील साहेब यांचं इथं शुभागमन झालं। त्यांचा या स्पर्धेच्या वतीनं करूया स्वागत सन्मान। आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचा स्वागत सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय। माई शिवदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण घरामध्ये आपण जपून ठेवासारखं एक मोमेंटो मात्र नक्कीच पाहुण्यांना देऊन पाहुण्यांचं आदरातिथ्य स्वागत सन्मान मात्र इथं केला जातोय। साहेब आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी हजेरी लावली त्याबद्दल नक्कीच या उल्वे 40+ मास्टर्स कपमध्ये नक्कीच आपला उल्वे 40+ मास्टर्स यांच्या वतीनं हार्दिक असं आभार। तसेच नावागावचे शिवसेना शाखा प्रमुख महेंद्र पाटील साहेबांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल। मी जितूदादा सोमासे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे। माई शिवदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन मात्र नक्कीच शिवसेना शाखा प्रमुख महेंद्र पाटील साहेबांचं स्वागत सन्मानित होत असताना आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा करूया सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि क्रीडा रसिकांचं
सहर्ष सहर्ष असं स्वागत. कैलासजी पाटील माजी अध्यक्ष यांचाही स्वागत सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. आणि जशी मात्र मॅचला सुरुवात होईल मैदानामध्ये दोन संघ काटेकी टक्कर मैदानामध्ये पाहायला मिळेल. नक्कीच उलवा नोड पंचक्रोशीतील दोन मातब्बर संघ 40+ मास्टर्सचे आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे असेल टीम गव्हाण तर एकीकडे असेल टीम बामण डोगरी. जशी मात्र मॅचला सुरुवात होईल तसे मात्र नक्कीच आपण मायक्रोफोनच्या माध्यमातून ऐकूयात ठाकूर सर यांना. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सुयोग कोळी सर. घेऊन चालतं मैदानामध्ये आपण पाहतोय गव्हाण वर्सेस बामण डोंगरी या दोन संघांमध्ये होणारी टक्कर, भिडत, लढत, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा कुंभमेळा, महामेळावा या मैदानावरती. तर इथं अजून एक नक्कीच मान्यवर उपस्थित आहेत. दीक्षांत डांगे जितूदादा यांचे नक्कीच निकटवर्तीय सहकारी मित्र, त्यांचाही स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आलेल्या तमाम सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा शब्दसुमनानं हार्दिक असं स्वागत करतोय. जितूदादा सुमासे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सर्व मान्यवर पाहुण्यांचं आदरातिथ्य अगदी यथोचितपणे केलं जात आहे. आयोजक मात्र नक्कीच आपण पाहतो या मैदानावरती ज्यांच्या वाटेला हीच नक्कीच आयोजन आहे उलवा. आणि या उलवा संघानं मात्र नक्कीच हे आयोजन पेलत असताना सर्व अतिथी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान मात्र आदरातिथ्य पूर्ण केला जातोय. चला वळूया मैदानाकडे आणि परत एकदा वळूया आपण ठाकूर सरांकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सुयोग सर. खरं तर येणारा प्रत्येक पाहुणा हा आपला देवासमान असतो आणि प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं ही आपल्या भारतीय परंपरा संस्कृती आहे आणि ते सातत्याने आपण जपत आलेलो आहेत. आणि या 40+च्या माध्यमातून या ज्या स्पर्धा भरवत आणि या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली, त्यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केले गेले. चला वळूया मैदानामध्ये आपण बघूया अतिशय जबरदस्त रंगतदार सामना प्रेक्षकांच्या भेटीला. आज बघतोय प्रेक्षकांच्या या ठिकाणी खचाखच भरलं स्टेडियम. चारी बाजूला आपण बघतोय मैदानाच्या बाजूला प्रेक्षक आणि लाईव्हच्या माध्यमातून अनेक हजारो प्रेक्षक मायबाप या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेताना स्पर्धेला सुरू होते. पंचांचा इशारा येतोय. प्रथम नाणेफेकी जिंकली बामण डोंगरी संघाने आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि गव्हाण संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बघूया सलमाची जोडी देवानंद आणि संकेत. गोलंच्या मार्कवर राजेश म्हात्रे. पहिला चेंडू जागळून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा दूर राहिला. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क आला नाही. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावताना यष्टानं खेटून बसलेला यष्टीरक्षक. फुलटाच पाहिजे चेंडू भिरकावून दिला. चेंडू गेला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी गगनभेदी फटका. षटकार. फटका आपण या ठिकाणी पाहिलात. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या डीप झोनमध्ये या ठिकाणी मारलेला मोठा फटका आणि देऊन गेला 6 धावा. या 6 धावांनी संघाचं खातं खोलतं, वैयक्तिक खातं खोलतं या फलंदाज देवानंद. देवानंद नाव हे फिल्म इंडस्ट्रीतलं नाव एक. देवानंद साहेब खूप चांगले हिट पिक्चर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत दिले. चांगले अभिनेता. आज खरं तर या ठिकाणी पण बघतोय थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होताना या ठिकाणी त्याचा फायदा होतो का बघतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. ती चांगली फेकी चांगली होते. मात्र चेंडू मात्र काही हातामध्ये यष्टीरक्षक हाताला नाही. आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. अशा तऱ्हेने 8 धावा. 3 चेंडू 8 धावा झालेले. या ठिकाणी पहिले षटक प्रगतीपथावर. गोलच्या मार्कवर राजेश म्हात्रे. फलंदाज देवानंद आणि संकेत देशमुख. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला तो वैयक्तिक देवानंद याने. क्षेत्र मात्र दूरवर पसरलेलं. पुन्हा एकदा गोलच्या मार्कवर उंच मारलेला फटका. वीज कडाला तसा आवाज झाला. झेल मात्र या ठिकाणी झालेला आहे. घेतला झेल आणि संपला खेळ. या ठिकाणी फलंदाज डीजे. सुभाष नाईक यांनी अतिशय सुंदर असा झेल घेतला. कुठल्या प्रकारचे चुकी करताना आज एखादी दिसले नाही. आणि मला वाटतं खेळी मात्र संपुष्टात देवानंदची वैयक्तिक 4 चेंडूचा सामना केला. 2
एक षटकार ठोकला आणि एक दुहेरी धाव केल्यानंतर 8 वैयक्तिक या धावसंख्येवर बाद झाले देवानंद. सुरुवात मात्र चांगली केली, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी आणि मात्र थोडीशी ताकद कुठेतरी कमी पडली आणि लंगाण क्षेत्रामध्ये या ठिकाणी झेल घेण्यामध्ये यशस्वी ठरले ते सुभाष नाईक. नवीन फलंदाज कुंदन. हा क्या बात आहे, चेंडून थोडीशी उसळी घेतला तर गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. एस्टरची मात्र आपली कामगिरी चोख बजावते. एस्टरची मात्र तयारीत आहे. एखादा जर फलंदाज जरी पुढे गेला स्क्रीज सोडून तर लगेच एसटी उद्ध्वस्त करण्याचं काम मात्र हा नक्कीच एस्टरशी करेल, यातील मात्र शंका नाही. उंच मारलेला फटका, वीज काढत असा आवाज झाला, चेंडू गेला सीमा रेषा पार. या दणदणाचा सनसनाटा छगा ठोक ताकद दाखवून देणे कुंदन याने हम भी किसी से कम नाही. खरं तर अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे, सर्व लिजेंड खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आज कित्येक वर्ष त्याचं क्रिकेटसाठी योगदान आहे आणि तेच योगदान या ठिकाणी पाहायला मिळतंय. अजूनही तो जोश, तीच ऊर्जा, तीच ताकद या ठिकाणी बघायला मिळते. आणि कुंदन याच्याकडे जर पाहिलं गेलं तर अतिशय जबरदस्त अशी एस टी रिक्षा त्यांची बघतोय आपण, मजबूत बांधा आणि संपूर्ण ताकद पोहता या फटक्याला लावली होती आणि चेंडू मात्र सीमारेषे पार पाठवलेला आहे. धावसंख्या या ठिकाणी धाव फलकावर लागते ती 14. पहिला दशक पार करताना हा संघ गव्हाण वर्चेस बामणडोंगरी या संघांमध्ये चाललेला सामना. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले बामणडोंगरी संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले या ठिकाणी गव्हाण संघाला. सुभाष नाईक गोलच्या मार्कवर पहिला चेंडू, खोली टप्प्यावर टाकलेला चेंडू मात्र या ठिकाणी बघतोय आपण थर्डमॅनच्या ठिकाणी गेलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र चांगलं या ठिकाणी होतोय. एक धाव मात्र काढण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या या ठिकाणी झाली 15. 1 बाद 15. पहिल्या षटकामध्ये पण राजेश मात्र यांनी 14 धावा दिल्या. विकेट मात्र 1 मिळवल्यामुळे यशस्वी ठरले ते. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने ठिकाणी बघूया आणि मला वाटतं डायरेक्ट हिट झालेला आहे. पंच मात्र हात वरती करताना वाटतं अतिशय चांगला निर्णय दिलेला आहे. वेळ घेतला थोडासा आणि रणच्या सरमध्ये हा फलंदाज मात्र बाद झालेला आहे. डीजे हा फलंदाज बाद झालेला आहे. अतिशय खरं तर जितक्या मोठ्या स्पर्धात तितकेच मोठे नामांकित पंच या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी बघायला मिळते. कुठल्या प्रकारची घाई करताना दिसत नाही, कुठल्या प्रकारची चुकी करताना दिसत नाही आणि योग्य निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज येतोय गजानन अर्थातच त्या गणपतीच्या बाप्पाच्या पूजे वंदनाने आपण ज्या अनेक कुठलेही कार्यक्रम असू दे त्यांची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो. तोच एक गजानन या ठिकाणी आपण बघतोय फलंदाजच्या मार्कवर. क्षेत्ररक्षण मात्र वारंवार बदललं जाते. धावसंख्या या ठिकाणी स्थिर. फलंदाज बाद झालेली या ठिकाणी 2. पुन्हा एकदा सुभाष नाईक. चेंडू मात्र थोडासा बॅटपासून दूर राहिला आहे. चेंडू मात्र चांगला गॅदर करतोय यशरक्षक. पहिला चेंडूवर मात्र जातोय डॉट. गोलंदाज मात्र अतिशय चांगला लाईन लेंथमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक मारा या ठिकाणी. पुलटाच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येता पंच मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित करताय. एक अवांतर धाव मिळते. एक अवांतर धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसर धावसंख्या या ठिकाणी झाली 16. 2 बाद 16. आपण बघितलं तर देवानंद हा वैयक्तिक 8 या धावसंख्येवर बाद झाला. मस्त मारलेला फटका या ठिकाणी बघतोय लंका क्षेत्रामध्ये गेलेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र उपस्थित चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होते. एक धाव घेण्यापासून मात्र रोखू शकला नाही. एका धावेने धावसंख्या होती या ठिकाणी 17. प्रणय म्हात्रे मोरावे अतिशय जबरदस्त असे गुणलेखक
त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक चेंडूची माहिती मिळते, किती वाईड झाले, किती नो झाले, किती सिक्सर झाले, किती चौकार झाले, किती धावा झाल्या, किती विकेट गेल्या. अतिशय चांगली अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. जागून खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये सतत क्षेत्रक्ष धावला या ठिकाणी आणि हाय फलंदाज रणूच्या स्वरूपामध्ये कॅचच्या स्वरूपामध्ये बाद होते डीजे. रत्नेश्वरी आई माऊलीची यात्रा येते. नवसाला पावणारी हाकेला धावणारी जसकर गावची ग्रामदेवता रत्नेश्वरी आईची यात्रा दरवर्षी आपण बघतोय की हजारच्या संख्येने भाविक या ठिकाणी आई माऊलीचं दर्शन घेतात. ते जसं सुंदर असं गीत नवीन फलंदाज येतो या ठिकाणी. 12वा खेळाडू कोणी आहे का? या धीरज, या 12वा खेळाडू या इथे या ठिकाणी या. धीरज, लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू और चेंडू चेंडू भिरकावून दिला या ठिकाणी. आपण बघतोय 2 क्षेत्रक्षक या ठिकाणी धावताना एक धाव मात्र कंप्लीट केली, दुसऱ्या धाव घेण्यासाठी नकार दिलाय. षटक क्रम त्या ठिकाणी संपते. दुसरं अशा तऱ्हेने या दुसऱ्या षटकामध्ये आजपर्यंत बघितलं तर धावा दिला केवळ मात्र 4, 1 विकेट मात्र मिळवणे असे ठरले. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक बाकी. चार षटकांचे हे सामने आतापर्यंत 2 षटक फेकले, उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक बाकी. नवीन फलंदाज आपला गोलंदाज येतोय तो या ठिकाणी मनोज नाईक. फलंदाज मार्कवर या ठिकाणी गजानन आणि धीरज वैयक्तिक एक या धावसंख्येत खेळतात दोन्ही फलंदाज. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल प्रेक्षकांना. सामना जिंकायचा असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल आणि समोरचा संघ तितका तुल्यबल्य मोठा संघ या ठिकाणी. गोलच्या मार्कवर आपण गोलमनोज नाईक 7-8 फॉलांचा स्टार्ट घेऊन अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे. सातत्याने अनेक स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत, अनेक मैदाने त्यांनी गाजवलेले आहेत त्याचे दोन्ही संघ. फुलटास बजाय चेंडू चेंडू मात्र गेला या ठिकाणी. शॉट मिडांच्या दिशेने या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या या ठिकाणी झाली 19. 3 बाद 19. दयानंद, देवानंद, संकेत देशमुख आणि कुंदन सलामीला आलेले फलंदाज मात्र माघारी पडलेत. आता ह्या 2 फलंदाज मात्र या संघाची धुरा आपल्याला सांभाळला गेली. यांना जबाबदारी एक खांद्यावरती पेलवायची आहे लागेल. आहे सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहण्यामध्ये दुसऱ्या धाव घेण्यासाठी मात्र नकार देतं या ठिकाणी. आणि गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमवत. अतिशय चांगल्या लाईन क्लिअरमध्ये गोलंदाजी करताना ह्या पाहायला मिळतंय आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतंय. खरं तर जेव्हा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तेव्हा क्षेत्ररक्षण महत्त्वाचं असतं, विकेट किपिंग महत्त्वाची असते, चांगल्या कॅचेस महत्त्वाचे असतात. उंच मारलेला फटका या ठिकाणी झेल होतं काय बघायचं आहे. झेल खाली मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल मात्र काय घेता आला आणि झेलपासून थोडंसं दूर राहिलं क्षेत्ररक्षक. फेकी मात्र चांगली या ठिकाणी होते. या ठिकाणी एक धाव मिळते. जागरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो या ठिकाणी लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्यांच्या माध्यमातून. सातत्याने एकेरी धाव मिळते प्रत्येक चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडूमध्ये चेंडूवर एक धाव काढली गेलेली आहे. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे, मनसुबा आहे, पण चेंडू मात्र काही टप्प्यामध्ये येत नाही. तितकीच चांगली गोलंदाजी होते. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. गजानन आणि धीरज वैयक्तिक एक 3 या धावसंख्येवर खेळतात. हा अतिशय सुंदर असा चेंडू
पंचांकडे मात्र या ठिकाणी अपील केलं गेलेलं आहे. बघूया पंच काय निर्णय काय. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी. पंचांचा मात्र योग्य निर्णय. एक अपील केला होता, एक जोरदार अपील होतं या ठिकाणी, पण चाणाक्ष असं पंच, त्यांना या कित्येक वर्षाचा अनुभव, या स्पर्धेचाही अनुभव आहे. आणि हा वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. एक अवांतर धावेने धावसंख्या या ठिकाणी होते 23. 3 बाद 23. चिकडा घेऊन माटा या ठिकाणी माटा चेंडू वेळ घेतोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय, सीमारेषा पार जातोय आणि देऊन जाईल 4 धावांचा चौकार. डीजे बॅट चिकडा घेऊन 2 फिल्डरच्या मधून गेलेला हा चौकार. धावसंख्येला आकार देणारा हा चौकार. धावसंख्या होते या ठिकाणी 27. तिसऱ्या दशकाच्या दिशेने वाटचाल करणारा हा संघ अर्थातच गव्हाण संघ. अतिशय सुंदर असा चेंडू. चेंडू मात्र फलंदाजाने सोडून दिला. त्याला वाटलं असं की हा चेंडू मात्र वाईट आहे, पण हा चेंडू वाईट नाही आहे. आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक 3 संपतंय आणि शेवटचा एक षटक शिल्लक. बघूया आता शेवटचं षटक कोण घेऊन येतोय, कोण जिम्मेदारी सांभाळतोय. यापुढील सामना होईल तो उलवा वर्सेस घारापुरी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे आणि नाणेफेकी करून घ्यायचे. यापुढील सामना असेल उलवा वर्सेस घारापुरी. धावसंख्या झाली या ठिकाणी 27. पहिल्या षटकामध्ये राजेश म्हात्रे यांनी 14 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये सुभाष नाईक यांनी 4 धावा दिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मनोज नाईक यांनी 9 धावा दिल्या. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली या ठिकाणी 27. शेवटचं एक षटक हाणामारीचं षटक. बघूया या षटकामध्ये किती धावा जमवतोय हा गव्हाण संघ. खरं तर जखडून ठेवण्याचं काम केलं या ठिकाणी बामणडोंगरी संघाने. 18 चेंडूमध्ये 27 धावा काढलेल्या आहेत. जर जिंकायचं असेल तर मोठा खेळ करावा लागेल, धावांचा डोंगर रचावा लागेल, कारण इतकं सोपं नाही बामणडोंगरी संघापुढे जिंकणं. गोलंदाजच्या मार्कवर नवीन गोलंदाज संतोष नाईक. एक भेदक असा गोलंदाज बामणडोंगरी संघाचा. 10-12 पावलांचा स्टॅट घेऊन गोलच्या मार्कवर. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर पसरलेलं. बघूया किती विकेट काढतोय हा गोलंदाज संतोष नाईक. उंच मारलेला फटका या ठिकाणी झेलतोय का बघायचा. आणि झेल मात्र भूमीला दान. चांगला प्रयत्न होता, चेंडू मात्र हातामध्ये राहिला नाही. शंकर नाईक यांचा प्रयत्न मात्र चांगला होता आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी नक्की ज्या फलंदाजाला जीवनदान मिळालं, या जीवनदानाचं सोनं करतोय, संधीचं सोनं करतोय का. संधी मात्र वारंवार प्रत्येकाला मिळत नसते. संधी निर्माण करायची असते. ही संधी एक निर्माण झालेली आहे. खरं तर बघितलं तर या संधीचं सोनं होतं का बघायचं आहे. धावसंख्या या ठिकाणी 28. चेंडू बिघडून दिला मिड विकेटच्या दिशेने. या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. या ठिकाणी का क्षेत्ररक्षण होते, त्याचा फायदा होतो का, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होते का, नाही. दुसऱ्या धावेस मात्र नकार दिलेला आहे. बघा जरासही जाई काय थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालं की लगेच कान उघडणी केली जाते. खरं खरं प्रत्येकाला वाटतं की प्रत्येकाकडनं चांगलं क्षेत्ररक्षण व्हावं. हा गई 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 गेंद गई. आसमानी यात्रा केले, 6 रन केले. सिक्सर ठोडीजे. संख्या झाली ठिकाणी 35. 3 बाद 35. आता मात्र या ठिकाणी एक जबरदस्त कडा प्रहार केला या ठिकाणी गजानन याने आणि आपली ताकद दाखवून दिली की हम भी किसी से कम नहीं. तुमची चांगली गोलंदाजी तितकी चांगली फलंदाजी आम्ही या ठिकाणी करू. हा एक उंचा मारलेला फटका या ठिकाणी बघूया आणि हाही चेंडूचा गेलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी लगातार आलेला हा दुसरा षटकार. ठोक डीजे. नाही, पंचांचा इशारा आलेला आहे. धावसंख्या झाली या ठिकाणी 39. 2 मोठे फटके पाहायला मिळाले आपल्याला. पहिला मागच्या चेंडूवर मग 6 धावा, या चेंडूवर 4 धावा.
हा एक उंच मारलेला फटका बघूया. झेल हवेमध्ये आहे, झेल खाली मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. झेल मात्र भूमीला दान झालेला आहे. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं कचाळ होताना या ठिकाणी दिसतंय. याचा फायदा होतो का? 2 धावांचं रूपांतर तिसऱ्या धावामध्ये होते का? नाही, नकार दिला या ठिकाणी. खरं तर एकच धाव होती या ठिकाणी. चेंडू मात्र हातामध्ये काही राहिला नाही. त्याचा फायदा मात्र या ठिकाणी घेतला या संघाने, या फलंदाजाने. आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावर 3 बाद 41. लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू या षटकातील. बघूया तोच आवाज ऐकायला मिळतोय का षटकार चौकाराचा, का विकेट जाते? हा सॉरी, स्लो डिलिव्हरी, फसवा चेंडू या ठिकाणी. वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांचा नक्कीच देतोय. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला. धावसंख्या 42. एक चांगला प्रयत्न होता पण पूर्णपणे फसला. पुढून काढण्याचा प्रयत्न, चेंडू या ठिकाणी गेलेला आहे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. का 4 क्षेत्ररक्षण बघूया. दुसरा एक क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडू मागे धावताना. अशा तऱ्हेने या 2 धाव कंप्लीट, तिसरे धाव करण्यासाठी नकार. षटक क्रमांक 4, अंतिम षटक संपले. धावसंख्या लागतात धावफलकावर 3 बाद 44 आणि 45 धावांचं आव्हान पार करायचं आहे बामणडोंगरी संघाला. जर जिंकायचं असेल तर 45 धावा काढाव्या लागतील. एक छोटंसं मापक असा मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय. यापुढील सामना तो उल्वा वर्सेस घारापुरी. दोन्ही संघाच्या संघानेकडे यायचं. या उल्वा वर्सेस घारापुरी. पहिलं षटक आपण जर बघितलं तर राजेश म्हात्रे याने 14 धावा दिल्या, विकेट 1 मिळवली. सुभाष नाईक याने 4 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली. मनोज नाईक याने 9 धावा दिल्या, विकेट मात्र काय मिळवता आले नाही. आणि संतोष नाईक यांनी मात्र सगळ्यात जास्त धावा दिल्या, त्या म्हणजे 17, विकेट मात्र 1 मिळवत नाही. देवरन याने धाव संख्या बघितलं तर 8 धावा काढल्या. संकेत देशमुख याने 1च धाव काढली. कुंदन याने 6 धावा काढल्या 1 षटकार मारून. गजानन याने 18 धावा काढल्या आणि धीरज याने 8 धावा काढल्या. खरं तर त्या दोन्ही फलंदाजाचं कौतुक करावं तेवढे कमी गजानन याचं आणि धीरज याचं. डीजे आपण टॉस करणार आहोत. 2 टीम ज्याच्यामध्ये नक्कीच पुढील लढत पाहायला मिळेल. उल्वा विपक्ष घारापुरी या 2 संघादरम्यान. एकीकडे असेल टीम उल्वा आणि एकीकडे असेल टीम घारापुरी. एलिफंटावरून बिलॉंग केली आहे. खरं तर नक्कीच जितकं चांगला खेळ या घारापुरी संघाचा आहे तितकं नक्कीच चांगलं व्यक्तिमत्व सर्व खेळाडूंचं आहे. प्रेमळ व्यक्तिमत्व पाहायला मिळतं घारापुरी संघामध्ये. आणि खरंच असं त्यांचे घारापुरी संघाचे कॅप्टन आपण पाहतोय राजमात्रे सर. दीक्षांत डांगे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. तर का निर्णय काय कळवता येता का नंतर? ठीक आहे. यापुढे सामना तो उल्वा वर्सेस घारापुरी संघामध्ये. तर घारापुरी संघाने नाणेफेकी जिंकलेले आणि आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. ओव्हर टू कंटिन्यू सुयकोळी सर. नक्कीच घारापुरी संघाच्या वतीनं नाणेफेकीचा कौल लागला. या मॅच नंतर आपल्या समोर आणखीन एक बिग फाईट पाहायला मिळेल उल्वा विपक्ष घारापुरी या 2 संघादरम्यान. खरं तर उल्वा संघानं एक सामना जिंकलाय, आपल्या खिशात घातलाय. तदनंतर पाहिलं तर घारापुरी संघाला बाय मिळाली होती. या 2 संघामध्ये नक्कीच नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. तर आपण वळतोय मैदानाकडं जिथं माझा आपण चालू सामना पाहतोय गव्हाण आणि बामणडोंगरी या 2 संघादरम्यान. प्रथमतः गव्हाण संघाला फलंदाजी वाटायला आली होती. तर आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या गव्हाण संघानं धावसंख्या जमवली आहे 44 आणि 45 धावांचं आव्हान असेल ते बामणडोंगरी संघासमोर. चला सलामीची जोडी पाठवायची. एक जबरदस्त स्पर्धा मात्र आपल्या भेटीसाठी आली आहे. महेशपूर शेलगरच्या या मैदानावरती उल्वे 40+ मास्टर्स आयोजित
40+ मास्टर्स कप 2025 डे नाईट क्रिकेटची ही स्पर्धा आपण पाहतोय. डे नाईट क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि आपण नक्कीच विकसित उलवानोडमध्ये अद्ययावत मैदान पाहतोय, जे एकमेव मैदान खरं तर मी तर म्हणे नवी मुंबई आणि रायगड परिसरामध्ये ज्याचं पाहायला मिळतं. तिथं स्वतःचे हायमस आणि नक्कीच नाईट क्रिकेट स्पर्धा अतिशय चांगल्या जिथं होऊ शकतात असं भव्य दिव्य असं मैदान महेश स्पोर्ट्स शेलगरचं हे मैदान आपण पाहतोय. या मैदानावर चालू असलेली ही स्पर्धा ज्याचं आयोजन आपण पाहतोय उलवा टीमच्या वतीनं केलं गेलं आहे आणि ह्या टीम या मॅचमधील या स्पर्धेमधील मॅच आपण अनुभवतोय. गव्हाण विपक्ष बामणडोंगरी एक जबरदस्त अशी मॅच आपल्या भेटीला आली आहे. 45 धावांचा पाठलाग 24 चेंडूमध्ये करायचा आहे. हा पाठलाग कशा रीतीने केला जाईल तर टीम बामणडोंगरी या संघाकडून कशा रीतीने मात्र या धावसंख्या थांबवल्या जातील का गव्हाण संघाकडून. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आपण पाहतोय शंकर नाईक आणि रामदास नाईक अशी नाईक ब्रदर्स मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. एक जबरदस्त नक्कीच खेळ बामणडोंगरी संघाचाही कित्येक मैदानावरती आम्ही पाहिला आहे. नक्कीच कोण विसरेल खेळली वहालच्या केव्ही काका मैदानावरची बामणडोंगरी संघाची अक्षरशः नक्कीच चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला आणि नक्कीच बामणडोंगरी संघाचंही एक वैशिष्ट्य आहे, त्यांचे 11 प्लेयर्स नेहमी वेळेवरती उपस्थित असतात आणि नक्कीच आपण पाहतोय एक जबरदस्त टीम मॅनेजमेंट त्यांची एक नक्कीच चांगली आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून कित्येक वेळेला आपण पाहिला आहे, परंतु या मॅचमध्ये निर्णायक क्षणाला मात्र नक्कीच आपण पाहतोय चांगला खेळ जरूर करावा लागेल. टॉप 4मध्ये क्वालिफाय होणारा संघ या संघामधील या सामन्यामधील कोणता संघ असेल ते मात्र आपल्याला या मॅच नंतर पाहायला मिळेल. गव्हाण संघ की बामणडोंगरी संघ. मॅचला होते सुरुवात, सेकंड इनिंगला मात्र होते सुरुवात. पंचांचा इशारा हिरवा कंदील आला आहे. लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानामध्ये शंकर नाईक आणि रामदास नाईक अशी आपण पाहतोय आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक विश्वनाथ कोहली विशू कोहली बऱ्याच वर्षाचा अनुभव गव्हाण टेनिस क्रिकेटसाठी दिलेलं योगदान आपण पाहतोय विशू कोहली यांच्या माध्यमातून. त्यांना मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग सज्ज होते गोलंदाजीसाठी. क्षेत्रक्षणामध्ये केला जातोय बदल. तदनंतर मात्र आपण पाहणार आहात तर गोलंदाजीमध्ये विश्वनाथ कोहली विशू कोहली यांना 5-6 पावलांचा रनअप आपण त्यांचा पाहतोय. या वेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचे काम केलंय. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक पालतोय परंतु अक्षरशः सीमारेषा ओलांडली आहे चेंडूनं. पहिल्या चेंडूवरती आलाय हा मात्र नक्कीच चौकार. नक्कीच DJ पाटील यांच्या माध्यमातून आपण ही गीत ऐकतो. एक जबरदस्त असा खारकोपरचा DJ आहे. DJ पाटील त्याचे प्रोप्रायटर आहेत आमचे नक्कीच कचर मामा रोहन पाटील यांच्या माध्यमातून हे डीजेची सोय. या वेळेला आणखीन एक नक्कीच ऑफस्टिकच्या अगदी जवळून जाणारा हा चेंडू जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक पाहायला मिळालं विश्वनाथ कोहली यांचं. 4 धावसंख्या धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 45. इथून मात्र नक्की शांत संयमी खेळ कदाचित बामणडोंगरी संघाकडून केला जाईल का की कोणता पलटवार गोलंदाजीच्या माध्यमातून केला जाईल. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती आलेत. चेंडू उचलतील फेकतील तद्वार मात्र आपण पाहतोय एक धाव मात्र मिळवली जाईल. स्ट्राईक रोटेशन केली जाईल. स्ट्राईकिंगवरती आपण पाहतोय रामदास नाईक येतील. 3 चेंडूमध्ये 5 धावसंख्या खर्ची केल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 24 बॉल 45 धावांची गरज होती. 5 धावसंख्या खर्ची केल्यात. अजूनही 40 धावा बाकी आहेत. इथून मात्र येणारे समीकरण नक्कीच सोडवलं जाईल का गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच फलंदाजांच्याही राहील. या वेळेला फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल का. नक्कीच झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय. संकेत देशमुख नो डाऊट एक उत्कृष्ट दर्जाचा झेल मात्र टिपला गेलाय. पहिली विकेट पहिला हादरा बामणडोंगरी संघाला.
तुम्हा आम्हा सर्वांच्या मनाने, सर्व प्रकल्पग्रस्तांच्या मनाने घेतलाय ठाव. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं लागावं नाव. परंतु ते विमानतळाचं कार्य अगदी प्रगतीपथावर आहे. काही काम पूर्णही झालंय, परंतु त्या नावाचा काही पत्ता अजून लागला नाही आहे. ही खरी तर शोकांतिका असेल प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये. चलू या मैदानामध्ये नक्कीच एक चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. विश्वनाथ कोहली याला मिळाली पहिली सफलता. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रुपेश नाईक. भरभक्कम देहयष्टीचा हा फलंदाज आपण पाहतोय. ट्रम्प कार्ड फलंदाज म्हणून ओळखला जातो. बामणडोंगरी संघासाठी फुल टॉस चेंडू होता. अगदी सन्मानजनक स्थितीमध्ये नक्कीच खेळून काढलाय. धावसंख्या मात्र 1 मिळेल या चेंडूवरती. एका धाव्याने संघ मात्र पोचतोय. बामणडोंगरी संघ 6 या धावसंख्येवरती. शंकर नाईक स्ट्राईक एंडकडे येतात. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मात्र चौकार ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिला होता. एक जबरदस्त फलंदाजीचा नमुना पेश करत मात्र नक्कीच आपल्या संघासाठी आज चांगली कामगिरी करावी लागेल. इरादे बुलंद करावे लागतील, परंतु नक्कीच आपण पाहतोय फटका थोडासा मिस आउट झाला. कार्पेट पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी तर प्रयत्न नक्कीच चांगला राहिला. तदनंतर आपण पाहतोय दुहेरीचा कॉल होता रुपेश यांचा, परंतु थांबवलं गेलं शंकर यांच्या माध्यमातून. फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. मिळालेली एक धाव टोटल मात्र लगावून जाईल धावपटलावरती. 7 पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. तदनंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं विश्वनाथ कोहली, विशू कोहली यांचं. एक बराच वर्षाचा अनुभव ज्यांच्या खांद्यावरती आहे. खरं तर गव्हाण टीम नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये जय श्रीराम 40+ या नावानं गव्हाण टीम मैदानामध्ये उतरत असते. आणि ही टीम खरं तर उभी करण्यामागे विश्वनाथ कोहलीचं खूप बरंच महत्त्वाचं योगदान आणि खूप मेहनत आहे. गावामधील 40+ प्लेयरला जेव्हा 40+ फॉर्मॅट उलवेमध्ये आलं, या खेळाला जेव्हा सुरुवात झाली, तर अक्षरशः प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची डॉक्युमेंट्स गोळा करणं, त्यांना खेळण्यासाठी प्रवृत्त करणं, हे काम कोणी केलं असेल तर ते गव्हाणच्या विशू कोहलीनं गव्हाण संघासाठी केलं आहे. नक्कीच कौतुक करूया विशू कोहलीचं. आणि चलूया मैदानामध्ये. समीकरण असेल 18 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. 18 बॉल 38 धावा बनवायच्या आहेत. देवानंद कोहली यांना आपण गोलंदाजी मार्गावर पाहणार आहोत. गव्हाण संघाचा कोहिनूर हिरा आणि नक्कीच गव्हाण टेनिस क्रिकेटसाठी लाभलेला एक महत्त्वाचा खेळाडू, ज्यानं बऱ्याच वर्ष गव्हाण टेनिस क्रिकेटची सेवा केली. आणि आता मात्र आपण त्याला 40+ फॉर्मॅटमध्ये पाहतोय. तर देवानंद कोहलीला 5-6 पावलांचा रनअप, अगदी अतिशय खोलवट आपल्याला हा चेंडू पाहायला मिळाला. मुरेश्वर कोहली चेंडूवरती येतील. तद्वारा आपण पाहतोय धावसंख्या फक्त 1 मिळेल. सिंगल डबलनं मात्र धावसंख्येवरती लक्ष केंद्रित केलं जाते. 8 धावसंख्या धावफलकावरती आहेत. समीकरण मात्र आहे 17 बॉल 37ची गरज. 17 चेंडू 37 बनवायचे आहेत. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी शॉर्ट ऑफलाईन चेंडू फेकला होता, परंतु नक्कीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र रुपेश यांचा राहिला. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळवली जाईल. थेंबे थेंबे तले साचे या उक्तीप्रमाणे मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये एका धावेसाठी मात्र बामणडोंगरी संघाला झगडावं लागतंय. आणि या झगडत असताना मैदानामध्ये धावसंख्या जमवल्या जातात. गरज असेल जिंकण्यासाठी 16 बॉल 36 धावांची गरज. देवानंद कोहली गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आहे. पॉईंटच्या दिशेनं तटावून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती आलेत. धावसंख्या फक्त याही चेंडूवरती मिळेल ती 1. 3 एकेरी धावसंख्या या दुसऱ्या षटकामध्ये मिळवल्या जातात. सिंगल डबलनं नक्कीच आपण पाहतोय गव्हाण संघावरती कोणतीही दडपण येणार नाही आहे, परंतु नक्कीच इथून येणारा एखाद दुसरा मोठा फटका मात्र कदाचित आत्मविश्वास वाढवेल का या फलंदाजाचा, आणि ती संधी मात्र नक्कीच निर्माण केली जाईल का मैदानामध्ये ते मात्र पाहूयात. यावेळेला अगदी पुढ्यामध्ये फेकला, थोडासा पुढं ठेवला गेला. नंतर आपण पाहिलं तर बॅट चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. आणखीन एक चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना देवानंद कोहली यांच्या माध्यमातून दुसरं षटक. जबरदस्त गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो. चूक टप्पा भेदक मारा. यावेळेला ही नक्कीच हलक्या हातानं तटावून काढला. अगदी डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू उचलेल फेकेल तद्वारा आपण पाहतोय धावसंख्या आणखीन 1 मिळवली जाईल. समीकरण मात्र बदललं जात आहे. 13 बॉल 34 धावांची गरज. इथून मात्र मन आणि मनगट खरं तर सक्षम करावी लागतील बामणडोंगरी संघाला. आपल्या मनगटी ताकदीचा वापर केलाय, फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अगदी मात्र सहज सोपा झेल विलास कोहली यांच्या माध्यमातून टिपला जातोय. आणखीन विकेट, आणखीन एक 1 मोर विकेट डाऊन होते ती बामण. आपण पाहतोय रामदास नाईक, शंकर नाईक बॅक टू द डगआउट. डीजे
पहा घारापुरी संघाचं आपण का कौतुक करू नये. त्यांचा 12वा खेळाडू ही मॅच सुरू होण्या अगोदर निर्णय घेऊन कॉम्बॉक्समध्ये पोहोचला. एक जबरदस्त टीम आहे घारापुरी. नक्कीच नेक्स्ट मॅचमध्ये आपण त्यांना पाहणार आहात उलवा संघासोबत 2 हात करताना. तत्पूर्वी मैदानामध्ये जाऊया. आपण पाहतोय विकेट मिळाली आहे ती गव्हाण संघाला आणि आपण पाहतोय 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती 11. गरज असेल 12 बॉल 34ची. तिसऱ्या क्रमांकाचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर गजानन कोहली. आणखीन एक वेगवान गोलंदाज गव्हाण संघाचा आपण पाहतोय मैदानावरती. 12 बॉल 34ची गरज. आणखीन एक पहिल्या चेंडूवरती मिळते सफलता गजाननला. रुपेश नाईक महत्वाची विकेट मैदानातून बाहेर. नक्कीच चांगला नमुना पेश केला गजानन कोहली आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र विकेट मिळवली. ही विकेट कोणाची होती? रुपेश नाईक सारखा एक मातब्बर फलंदाज मात्र त्यांनी बाद केलाय. रुपेश नाईकचं हे बाद होणं नक्कीच महागात पडेल बामणडोंगरी संघासाठी. परंतु बघूया या उर्वरित चेंडूमध्ये धावसंख्येची गरज असेल 34. 11 बॉल 34चं समीकरण. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सुभाष. इथून मात्र नक्कीच बामणडोंगरी संघाला इरादे बनवावे लागतील. मन आणि मनगट सक्षम केल्यानंतर मात्र नक्कीच चांगला प्रयत्न जरूर करावा लागेल. अजून काही घडलं नाही, काही बिघडलं नाही. हलक्या हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो डिपचा शतकी चेंडूवरती आलाय. अगदी वाखडण्याजोगी क्षेत्ररक्षण मात्र तिथं पाहायला मिळालं. कदाचित या टप्पा जर क्षेत्ररक्षकाच्या वरून गेला असता तर 2 धावाही नक्कीच पूर्ण होऊ शकल्या असत्या. परंतु आपण पाहतोय धावसंख्या मिळते 1. समीकरण बदललं जात आहे. 10 बॉल 33ची गरज. 10 बॉल 33. इथून येणारे मोठे फटकेच मात्र वाचवू शकतील बामणडोंगरी संघाला. इथून मात्र मोठे फटक्यांची आतिषबाजी बहारदार खेळी मात्र नक्कीच या फलंदाजांना करावी लागेल. मनोज नाईक आणि सुभाष नाईक यांना आपण पाहतोय. नाईक ब्रदर्सचा बामणडोंगरी संघामध्ये खूप सारे आहेत. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा. थर्ड मॅन मध्ये चेंडू स्टॉप केला गेला. धावसंख्या फक्त मिळेल 1. चांगली गोलंदाजी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळतंय. यावेळेला देवानंद कोहली आणि हा चेंडू थांबवला गेला. नक्कीच कदाचित हा चेंडू थांबवण्यामध्ये जर अपयश आला असतं तर चौकारही पाहायला मिळाला असता. परंतु तसं काही घडताना दिसत नाहीये. गव्हाण संघाची ताकद राहिली आहे क्षेत्ररक्षण आणि आज मात्र नक्कीच आपण गव्हाण संघाला आपण पाहतोय या मैदानावरती चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना. नेक्स्ट बॉल. यावेळेला फ्रंट फुटवर निघाले परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल. वर्चस्व निर्माण करतोय तो गजानन कोहली. आपण पाहतोय चौथा चेंडू फेकलाय निर्धाव. 2 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकातील. 8 बॉल जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. इथून मात्र नक्कीच आपण पाहतोय फलंदाज सुभाष नाईक. इरादे नक्कीच बुलंद करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते आहे परंतु बॅटवरती चेंडू येत नाही आहे. गजानन यांनी पूर्णपणे रीड केलाय फलंदाजाला. कोणतंही फुटवर्क करू देत नाहीत आणि जागेवरच हलून देत नाहीत. आणि इथून मात्र आपण पाहतोय आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धावाला आहे. 7 बॉल 32ची गरज. उर्वरित 7 चेंडूमध्ये 32 बनवायचे आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्हचा फटका जरूर चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती आले. दुहेरीचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो का? आणि आपण पाहतोय पंचांचा इशारा. बोट हवेत. फलंदाज रन आउटच्या स्वरूपात. आणखीन एक सांघिक यश गव्हाण संघाला. आणि आपण समीकरण पाहतोय 6 बॉल 31 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये राजेंद्र म्हात्रे बामणडोंगरी संघाचे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. तर राजेंद्र म्हात्रे नॉन स्ट्रायकिंग गडे आपण त्यांना पाहणार आहात. शेवटचं षटक आणि गरज असेल जिंकण्यासाठी 31 धावांची. 6 बॉल बनवायचे आहेत 31. गोलंदाजीसाठी गोलंदाज असेल धीरज कोहली यांच्या माध्यमातून हे षटक साकारलं जाईल. डावखोऱ्यातचा गोलंदाज आपण पाहणार आहात. गोलंदाजी मार्कवर. खरं तर फलंदाजी करत असताना हा खेळाडू उजव्या हाताने खेळतो आणि गोलंदाजी करत असताना डावखोऱ्या हाताने गोलंदाजी करतो. ही मात्र नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण नक्कीच आहे
या संघामध्ये खेळत असताना धीरज कोहलीचं वैशिष्ट्य आहे. शेवटचं षटक ज्याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. धीरज 6 बॉल 31ची गरज. राजेंद्र माते स्ट्राईक एंडकडे असतील. इथून मात्र आपण पाहतोय काय कामगिरी असेल राजेंद्र यांची संघासाठी. शॉर्ट टपलाईन चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र क्षेत्र यष्टीरक्षक झालेत फंबल. धावसंख्या मात्र मिळेल वाईट +1. 2 धावसंख्या या चेंडूवरती जोडल्या जातील. समीकरण बदललं जात आहे. 6 बॉल 29ची गरज. सहा बॉल 29 धावांची गरज. धीरज कोहली गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव तर पळून पूर्ण केली आहे. दुहेरीचा प्रयत्न नाही आहे. या चेंडूवरती मिळालेली एक सिंगल. पुन्हा एकदा समीकरण. प्रत्येक चेंडू गणे जशा धावसंख्या येतील जसे डॉट बॉल येतील तसं मात्र समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळेल. 5 बॉल यावेळेला बनवायचे 28. स्लोवर 1 होता. अगदी पुढ्यात फेकला. खोलवर टप्प्याचा चेंडू केला. तदनंतर मात्र आपण पाहतोय बॅट चेंडूचा संपर्क नाही आहे. पंचांकडे अशाभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं परंतु डॉट बॉल आलाय. 4 बॉल 28. स्विच हिटचा प्रयत्न. तदनंतर मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. फक्त बघत राहिले राजेंद्र. कोणताही प्रयत्न मात्र त्यांच्या माध्यमातून केला गेला नाहीये. स्विच हिटमध्ये परावर्तित केला. तदनंतर मात्र फक्त बघत राहिले. धीरजसाठी यावेळेला पुन्हा एकदा शफल. नक्कीच स्विच हिटचा प्रयत्न परंतु नक्कीच धावसंख्या 1 मिळेल. आव्हान मात्र नक्कीच अवघड झालंय. चेस धावसंख्या करत असताना मात्र दमछाक पाहायला मिळाली ती बामणडोंगरी संघाची. 2 बॉल 27 धावांची गरज. 2 बॉल जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहे देवानंद कोहली यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. विजयातील अंतर कमी केलं जाईल. 1 बॉल जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. सामन्यामध्ये शिरकाव करतोय गव्हाण संघ. बामणडोंगरी संघ मात्र नक्कीच बॅकफुटवर जात असताना यावेळेला हलक्याताने खेळून काढलाय जरूर. धावसंख्या फक्त या चेंडूवरती नक्कीच 1 पूर्ण केली जाईल. 26 धावसंख्येची गरज होती. 1 धाव पूर्ण केली गेली. 25 धावांनी मात्र हा सामना जिंकलाय गव्हाण संघानं. गव्हाण संघाचं हार्दिक अभिनंदन. चांगला खेळ राहिला टीम बामणडोंगरी. आपल्याला ही पुढील वाटचालीसाठी देतोय शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅच आपल्या समोर आपल्या भेटीला येईल उलवा आणि घारापुरी या 2 संघादरम्यान. घारापुरी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. टीम उलवे आपल्याला बॅटिंग करायची आहे. आपली सलामीची जोडी पाठवा आणि घारापुरी संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. आणि या सामन्यात